Good morning, students. In previous lecture, we have seen what is by alternate bearing, what is the difference between on year and off year, and what are the causes of alternate bearing. So, in today's lecture, we learn the what are the remedies of alternate bearing or to overcome the alternate bearing. So, the first remedies of to overcome the alternate bearing is nutrition. The tendency of alternate bearing is due to the physiological factors connected with changes in nutritional balance. So it is the tendency of alternate bearing which is due to the physiological factors connected with changes in nutritional balance of the tree. म्हणजे त्या ट्रीमधला जो काही न्यूट्रिशनल बॅलन्स असतो तो बॅलन्स इनबॅलन्स होतो का बॅलन्स राहतो याच्यावरती डिपेंड राहतं alternate bearing. This occurs mainly due to the change in weather conditions which are out of human control. But we can cultivate the soil in such a way so as to maintain the tree in healthy position and never allow to suffer from the lack of nitrogen and irrigation. Many times nutrition हे आपल्या हातात नसतं. जरी आपण प्रत्येक वेळेस त्यांना प्रोव्हाइड न्यूट्रिशन केलं तर ड्यू टू दी वेदर कंडिशन क्लायमॅटिक कंडिशन्समुळे त्यांच्या न्यूट्रिशनमध्ये थोडाफार चेंजेस होतो किंवा बदल होतो. सो इट इज आउट ऑफ आवर ह्युमन कंट्रोल. आपल्या मानवी हातांच्या बाहेर हे असल्यामुळं आपल्याला फक्त आपल्या हातात एक आहे की टू कल्टिवेट दी सॉईल रेग्युलरली और टू मॅनेज दी ऑर्चर्ड रेग्युलरली. चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन करणं किंवा सॉईल व्यवस्थित कल्टिवेट करणं मेंटेन करणं हे जर आपण व्यवस्थित चालू ठेवलं तर नेवर अलाउ टू सफर फ्रॉम द लॅक ऑफ नायट्रोजन इरिगेशन. म्हणजे नायट्रोजनची कमतरता किंवा इरिगेशनची कमतरता त्याला कधीच भासणार नाही. अँड ड्यू टू धिस अल्टरनेट बेअरिंग इज नॉट हॅपन इन मँगो. देन सेकंड रेमेडी इज डी ब्लॉसमिंग. सो ब्लॉसमिंग मीन्स फ्लावर येणं फ्लावर्स लागणं आणि डी म्हणजे काढून टाकणं. सो डी ब्लॉसमिंग म्हणजे आपण त्यातल्या फ्लावरचा निम्मा पाट आपण काढून टाकतोय. इफ half the number of panicle or blossoms or flower are removed from the tree in the on year as soon as they emerge. जर ऑन इयरमध्ये जेवढी काही फ्लावर्स आलेले आहेत त्यातला आपण हाफ पॅनिकल जर कमी केला जसे ते फ्लावर्स आलेले आहेत त्यातला हाफ पॅनिकल्स आपण कमी केला तर दी फूड मटेरियल विल बी युटिलाइज बाय दी ट्री फॉर प्रोड्युसिंग व्हेजिटेटिव्ह ग्रोथ अँड दस दी ट्री विल बिअर अ सबस्टॅन्शियल क्रॉप. म्हणजे जेणेकरून त्यातला जो आपण हाफ पार्ट पॅनिकलचा कट केलेला आहे तर त्यातला कार्बोहायड्रेट तो कार्बोहायड्रेट किंवा ते फूड मटेरियल आपल्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी यूज केलं जातं. आणि इन दिस वे ऑन दॅट इयर द ट्री विल बी अ सबस्टॅन्शियल क्रॉप. एक परिपूर्ण झाड आपण त्याला म्हणू शकतो की अगदी व्हेजिटेटिव्ह ग्रोथसुद्धा व्यवस्थित आहे आणि फ्लावर्स आणि फ्रूटसुद्धा त्याला व्यवस्थित आहेत. अँड इन द नेक्स्ट इयर विच वूड अदरवाईज बिकम ऑफ इयर इन दी नॉर्मल कंडिशन. आणि जे काही पुढच्या वर्षी ते ऑफ इयरमध्ये होणार होतं ह्या वर्षी ऑन इयर आहे तर पुढच्या वर्षी ऑफ इयर होणार होतं पण ते सुद्धा नॉर्मल कंडिशनमध्ये ट्री राहतं कारण आपण ऑन इयरच्या वर्षी त्याचा निम्मा पॅनिकल आपण कट केलं. सो ड्यू टू द डी ब्लॉसमिंग अल्टरनेट बिअरिंग इज नॉट हॅपन इन मँगो और वी ओव्हरकम दॅट अल्टरनेट बिअरिंग. देन थर्ड रेमेडीज इज रिंगिंग ऑफ ब्रांचेस हॅज ऑल्सो बीन सजेस्टेड ॲज अ मीन्स ऑफ producing consists of removing a ring of bark of 2 to 3 centimeter. So you know the ringing is commonly followed in mango to producing or to increasing more flowering and fruiting. रिंगिंग मुळे आपण त्याच्यामध्ये मोर फ्लावरिंग अँड फ्रुटिंग करू शकतो. मोस्टली रिंगिंग इज डन बिफोर द 3 months ऑफ फ्लावरिंग टाईम. मँगोच्या 3 महिने आधी फ्लावरिंग टाईमच्या 3 महिने आधी आपण रिंगिंग हे त्यांच्यामध्ये करत असतो. ड्यू टू दॅट इन ऑफ इयर जर आपण रिंगिंग केलं इन ऑन इयर जर आपण रिंगिंग केलं तर दॅट विल नेक्स्ट इयर विल बी ऑन इयर. म्हणजे पुढच्या वर्षी जे ऑफ इयरमध्ये कन्वर्जन होणार होतं ते कन्वर्जन न होता पुढच्या वर्षीसुद्धा जास्तीत जास्त फ्लावर्स त्याला किंवा फ्रूट्स लागू शकतात. देन फोर्थ रेमेडी इज यूज ऑफ रेग्युलर बिअरिंग व्हरायटीज लाईक नीलम तोतापुरी बारामोशी राजापुरी. सो देअर आर सम आर रेग्युलर बिअरिंग व्हरायटीज की ज्याच्यामध्ये अल्टरनेट बिअरिंग हे कधीच येऊ शकत नाही किंवा कधीच येत नाही. तर दॅट व्हरायटीज आर नीलम तोतापुरी बारामोशी आणि राजापुरी. अशा व्हरायटींचा सुद्धा आपण वापर करू शकतो जेणेकरून अल्टरनेट बेअरिंग आपल्याला नको असेल तर. देन नेक्स्ट रेमेडीज इज यूज ऑफ ग्रोथ रेग्युलेटर्स. द यूज ऑफ ग्रोथ रेग्युलेटर्स लाईक पोटॅशियम नायट्रेट सायटोसायनिन इथरल हॅव बीन प्रूव्ड to be beneficial for producing
ऑन इयर रेग्युलरली. जे काही ग्रोथ रेग्युलेटर्स आहे, जे ग्रोथ प्रमोटर्स त्यांची ग्रोथ प्रमोट करतात, त्याच्याबरोबर त्यांची फ्लावरिंग फ्रुटिंगला सुद्धा मदत करत असतात. तर असे ग्रोथ रेग्युलेटर्स जर आपण त्यांच्यामध्ये फवारले किंवा त्यांना दिले गेले प्लांट्सला, तर त्याच्यामध्ये नक्कीच त्याचा फायदा आपल्याला पाहायला मिळतो. जर समजा एखाद्या वर्षी ऑफ इयरला फ्लावर्स कमी लागणार असतील, तर त्या वर्षी आपण ग्रोथ रेग्युलेटर जास्त प्रमाणात त्याला दिले, तर ते वर्ष ऑफ इयर इट विल बी कन्वर्टेड इनटू ऑन इयर ऑर रेग्युलरली. देन नेक्स्ट remedies is use of hybrid varieties like Ratna, Sindhu, Mallika, Amrapali and Suvarna etc. So आपण हायब्रिड व्हरायटी सुद्धा यूज करू शकतो. सो विच आर हायब्रिड व्हरायटीज? रत्ना, सिंधू, मल्लिका, आम्रपाली and Suvarna etc. So here is the cross between the cross of that varieties. So Ratna is the cross between Neelam and Alfonso. Sindhu is a cross between Ratna and Alfonso. Mallika, Neelam into Dasheri. Amrapali, Dasheri and Neelam, and Suvarna, Alfonso into Neelam. So these are the crosses of that varieties. Then next point is harvesting and yield. Mango fruit takes near about 5 to 6 months from flowering to maturity. In Konkan area, mango flowers from November to January and fruits are harvested from April to May. But in western part, the tree flower from January to February and fruits are ready to harvest from May to June. जनरली बघा, मँगोचे फ्रूट हे त्याच्या फ्लावर्स लागल्यानंतर 5 ते 6 महिने आपल्याला पाहायला मिळतं. इन कोकण एरिया ते साधारणतः नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्यांचं फ्लावरिंग लागतं आणि एप्रिल मेमध्ये फळं मिळतात. बट इन वेस्टर्न पार्ट दॅट ट्री फ्लावर्स फ्रॉम जानेवारी टू फेब्रुवारी. फेब्रुवारीमध्ये त्यांना फ्लावर्स उशिरा लागतात थोडेसे, आणि मग त्यामुळे फ्रूटसुद्धा आपल्याला उशिरा म्हणजे मे टू जूनमध्ये मिळतात. ॲज द फ्रूट मॅच्युअर्स द फ्रूट चेंजेस इट्स कलर फ्रॉम डार्क ग्रीन टू लाईट ग्रीन. तुम्हाला तर माहीतच आहे की प्रत्येक फळांचं परिपक्वता ज्यावेळेस येत असेल त्यांच्या कलरमध्ये चेंजेस होत असतात. जसं मँगोचा हा हिरवा ग्रीन कलर असतो, तो इट चेंजेस इन टू पेल येलोइश कलर और लाईट कलर. The sign of harvesting is when the first fruit after its maturity falls down naturally, which is locally called as pod. जरी त्याचा कलर चेंज होत असेल तर आपण लगेच हार्वेस्ट करायला तयार होऊ शकत नाही. का? तर त्याची एक साईन आहे, मँगोची हार्वेस्टिंगची एक साईन आहे. ज्यावेळेस त्याचं पहिलं फळ ज्यावेळेस आफ्टर मॅच्युरिटी त्याचं परिपक्वता पूर्णपणे त्याच्यामध्ये येते आणि ते नॅचरली जमिनीवरती पडतं, त्यावेळेस आपण त्याला पाड लागला असं म्हणतो. तुम्ही हे तर ऐकलंच असेल की आंब्या झाडाला पाड लागल्यानंतर आपण ती फळं काढतो. तर तो पाड लागल्यानंतर आपण ते सगळे आंबे उतरवत असतो. The plant of 7 years old bears 300 to 500 fruits per tree. साधारणतः 7 वर्षाचं झाड झाल्यानंतर 300 ते 500 फ्रूट्स पर ट्री देतं आपल्याला. अँड क्रॉप ऑफ 10 to 12 years old gives 1000 to 2000 फ्रूट्स पर ट्री. 10 ते 12 वर्ष साधारण 1000 ते 2000 फ्रूट्स पर ट्री देतं. अँड अ क्रॉप ऑफ 20 years old और अबव 20 वर्ष किंवा 20 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं झाड आपल्याला 2000 ते 4000 फ्रूट्स पर ट्री यील्ड आपल्याला देत असतं. सो इट इज द हार्वेस्टिंग अँड यील्ड. अँड नेक्स्ट पॉईंट इज रायपनिंग. सो रायपनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द फ्रूट ट्रीज ऑफ मँगो. आफ्टर पिकिंग द फ्रूट दे आर ट्रान्सफर्ड टू अ स्टोर हाऊस फॉर रायपनिंग where the rice straw is spread 3 to 4 inches thick on the floor of the house. Mostly आंबे काढून झाल्यात आफ्टर द पिकिंग दॅट मँगो इज ट्रान्सफर टू अ स्टोर हाऊस. म्हणजे काही तुमचं स्टोर हाऊस असेल किंवा शेड हाऊस असेल तर तिथं आपण ते मँगो नेतो. पण त्याच्या आधी त्या जमिनीवरती 3 ते 4 इंचापर्यंत आपल्याला राईस स्ट्रॉ म्हणजे भाताचं जे कांडा असतं तर ते पसरवलेलं असतं आणि त्याच्यावरती ते मँगो ठेवले जातात. तर राईस स्ट्रॉ हे का वापरलं जातं? तर इट gives earlier maturity or earlier good coloration. Ripening आपले चांगल्या प्रकारे होतं as compared to other grasses. So rice straw is preferred than any other straw or grasses as it causes uniform ripening and good coloration. The storehouse though closed, it should be well ventilated. जरी आपण ते स्टोर हाऊस वेल क्लोज्ड असेल तर चांगल्या प्रकारे व्हेंटिलेशन त्याच्यामध्ये आलं पाहिजे. अँड नॉट कम्प्लिटली डाय ऑन द लेअर ऑफ straws. The layer of fruit is arranged 2 to 3 such layers are built up one above the other and are separated by 2 inches of straws.
म्हणजे ते आपण एक लेवल केल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती भाताचं कांडं ठेवू शकतो, त्याच्यावरती पुन्हा आंब्यांची एक लाईन लावू शकतो. अशा प्रकारे वन अबोव दी अदर आपण मँगोज रायपनिंगसाठी ठेवतो. सो इन दिस वे mangoes are ripen. So today we are stop here. So today's assignment is you have to write these all notes in your paper first notebook. I also send the supportive video for better understanding the harvesting and yield of mango trees. Okay, thank you.